न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। देहूरोड पोलीस स्टेशनची मोठी कामगिरी। बनावट 500 रुपयांच्या नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। 6 आरोपी अटकेत, तसेच प्रिंट मशीनही पोलिसांनी ताब्यात घेतली। देहूरोड येथील पोलीस स्टेशनच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली, मुकाई चौक या ठिकाणी काही अज्ञाती व्यक्ती 500 रुपयांच्या नोटा चलनात आणण्यासाठी येत असल्याची माहिती देहूरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ PI यांना मिळाले आणि त्यांच्या टीमने ताबडतोब त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी अटके केली। तसेच त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली असता दिघे भोसरी या परिसरात पैसे छापण्याची मशीन तयार केली आहे अशी माहिती मिळाली आणि त्या ठिकाणी पैसे छापले जातात। 500 रुपयांच्या नोटा हे या लोकांनी छापून चलनात आणल्या होत्या। विशेष म्हणजे पैसे छापण्यासाठी करन्सी पेपर हा प्रदेशात या ठिकाणी आणण्यात आला आणि त्यामार्फत यांनी एक शॉप मध्ये हे मशीन ठेवून पैसे छापण्याचे काम चालू केले। या 6 जणांमध्ये एक उच्च शिक्षित तरुण असल्यामुळे यांनी हे डोकं लावलं असावं असे पोलिसांकडून माहिती मिळत आहे। तरी सर्व आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले। पुढील तपास देहूरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ PI फटांगी साहेब आणि त्यांच्या सर्व सहकारी करत आहेत। तरी देहूरोड पोलिसांच्या या उत्तम कामगिरीमुळे पोलीस आयुक्त चौबे साहेब हे लवकरच देहूरोड पोलीस स्टेशनला उत्कृष्ट बक्षीस देण्यात येणार आहे असे समजले। चांगल्या कामगिरीबद्दल सर्वत्र देहूरोड पोलीस स्टेशनचे आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे। न्यूज महाराष्ट्र K9 प्रतिनिधी दत्ता कांबळे, देहूरोड। काल दिनांक परवा 25 तारखेला देहूरोडचे वपोनी नितीन पटांगरे यांना आणि त्यांचे API आशिष यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांनी बातमी दिली की एक इसम देहूरोडमध्ये मुकाईनगरच्या भागामध्ये बनावट नोटा घेऊन येणार आहे। त्याप्रमाणे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्टाफच्या सहाय्याने सापळा लावला। त्यावेळी एक इसम त्याच्या हिरो होंडा शाईन गाडीवरून येत होता। बातमीदारांना दिलेल्या वर्णनाप्रमाणे असल्यामुळे त्याला तात्काळ ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे साधारण 140 नोटा 500 रुपये दराच्या मिळाल्या। सदरच्या नोटाचं टीमचे इंचार्ज यांनी बारकाईनं निरीक्षण केलं असता त्या भारतीय चलनातील बनावट नोटा असल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर त्याला घेऊन पोलीस स्टेशनला येऊन त्याचं इंट्रोगेशन करण्यात आलं। त्या इंट्रोगेशनमध्ये त्यांनी सांगितलं की सदरच्या नोटा या भोसरीमध्ये दिघी मॅगझिन भाग आहे, त्या ठिकाणी एका गाळ्यामध्ये प्रिंटिंग प्रेसवर छापल्या जातात। त्याचवेळी क्षणाचाही विलंब न लावता नितीन पटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ एक टीम त्या ठिकाणी रवाना करण्यात आली। त्या टीमने सदर भागाची झडती घेतली। त्यावेळी सदर ठिकाणी एक ऑफसेट मशीन, प्रिंटिंगला लागणारी शाई, प्रिंटिंगला लागणारं मटेरियल आणि ज्या नोटा छापण्यासाठी जे खास पेपर लागतात ते पेपर आणि काही छापलेल्या नोटा असा तिथं मुद्देमाल आम्हाला मिळालेला आहे। यामध्ये आतापर्यंत 6 आरोपी अरेस्ट करण्यात आलेले आहेत आणि त्यांची PC घेऊन ते 7 दिवस पोलीस कस्टडीत आहेत। आतापर्यंत इंटरनॅशनल कनेक्शन असं म्हणता येणार नाही, कारण हे जे 6 आरोपी आहेत ते आपले महाराष्ट्रीयन आरोपीच आहेत आणि त्यांनी प्रिंटिंग प्रेसवर या नोटा छापलेल्या आहेत। सदरच्या नोटांना लागणारा जो पेपर आहे, आरोपीकडे इंटरोगेशन केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की सदरचा पेपर अलिबाबा साईट आहे, त्या साईटवरून शिपमेंट मार्गे आलेला पेपर आहे, करन्सी पेपर म्हणून। एवढी माहिती त्याच्याकडनं मिळालेली आहे। अद्यापपर्यंत वितरित केल्याचं काही हे आलेलं नाहीये, समोर आलेलं नाहीये। आरोपीच्या म्हणण्यानुसार तो पहिल्यांदाच नोटा द्यायला निघालेला होता। ही ऑफसेट प्रिंटिंगची मशीन आहे, त्यांनी 6 महिन्यापूर्वी आपल्या पुण्यातूनच खरेदी केली एकाकडून आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पॉम्पलेट छापायचे होते, पण ते जागेचं कर्ज, मशीनचं कर्ज वाढायला लागलं, त्यामुळं आम्ही या उद्योगात जायचं असं ठरवलं। यामध्ये तो मुख्य आरोपी आहे, ज्यांनी त्याला त्याची माहिती होती डिझायनिंग वगैरे करण्याची, त्याच्या डोक्यातून कल्पना निघाली
आणि या 6 लोकांनी हा बनावट नोटा बनवण्याचा धंदा केलेला आहे. अशी स्टोरी जर असं अद्यापपर्यंत निदर्शनास आलेलं नाहीये, पण आजकाल या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर सहजासहजी मिळतात. त्यामुळं कदाचित होऊ शकतं की यांनी त्याचाच पावलावर पाऊल ठेवला असं. 100% माननीय CP साहेब चौबे सर, आमचे माननीय DCP बापू बांगर सर, ॲडिशनल SP परदेशी सर यांनी सुद्धा कौतुक केलेलं आहे आणि त्या टीमला बक्षीस देणार आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.